नको बारामती, नको भानामती, नको दादागिरी ही 2017च्या महापालिका निवडणुकीत भाजपने पिंपरी चिंचवडमध्ये दिलेली घोषणा राष्ट्रवादीची 15 वर्षाची सत्ता जाण्यास कारणीभूत ठरली आणि प्रथमच भाजप सत्तेत आली. काही लाखांच्या कथित मूर्ती घोटाळ्याचा भाजपचा आरोपही राष्ट्रवादीला तेव्हा भोवला. आत्ता पुन्हा नको बारामती या घोषणेची प्रकर्षाने आठवण झाली आहे. ती का, कशी, कशामुळे ते पाहूयात. नमस्कार, मी उत्तम कुटे आणि तुम्ही पाहतात आपला आवाज. प्रथम नको बारामती, नको भानामती, नको दादागिरी या घोषणेची पार्श्वभूमी तथा तिचा नेमका उगम कसा झाला ते जाणून घेऊ. 2002 ते 2017पर्यंत राष्ट्रवादी पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्तेत होती. मात्र त्यांचे येथील बहुतांश निर्णय हे बारामतीतून घेतले जात होते. अजित पवार ते घेत असल्याने तेच शहराचे कारभारी तथा दादा होते. त्यांचीच दादागिरी येथे चालत होती. 2017च्या महापालिका निवडणुकीत त्यावेळी विरोधी बाकावरील भाजपाने हा मुद्दा नेमका उचलला आणि नको भानामती, नको बारामती, नको दादागिरी या घोषणेचा जन्म झाला. बारामतीतीलच नेत्यांचा उद्योगनगरीतील हस्तक्षेपाला विरोध आणि पिंपरी चिंचवडकरांचा स्वाभिमान जागृत करणे हा दुहेरी हेतू त्यामागे होता. त्याला भावनेला हात घालणाऱ्या मूर्ती घोटाळ्याची जोड भाजपाने दिली. आषाढी वारी 2016मध्ये राष्ट्रवादी सत्तेत असताना दिंड्यांना देण्यात आलेल्या विठ्ठल रुक्मिणी मूर्ती खरेदीत घोटाळा केल्याचा आरोप त्यांनी केला. हा मुद्दा निवडणूक प्रचारात तापवला. भ्रष्टाचार करताना देवालाही सोडलं नाही असा प्रचाराचा मुद्दा केला. या दुहेरी माऱ्याचा भाजपला अपेक्षित परिणाम झाला. राष्ट्रवादीची सत्ता गेली आणि भाजप प्रथमच सत्तारूढ झाली. 2017 भाजप सत्तेत आल्यानंतर अजितदादांची शहर कारभारी पदाची जागा भाजपची सत्ता आणणारे त्यांचे चिंचवडचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप व भोसरीचे महेशदादा लांडगे यांनी घेतली. 2022पर्यंत हे दोघेच बऱ्यापैकी पिंपरी चिंचवड महापालिकेतील म्हणजे शहराचे निर्णय घेत होते. परंतु लक्ष्मणभाऊंच्या निधनानंतर हे चित्र बदललं. मोठे निर्णय मुंबईत व्हायला सुरुवात झाली. दरम्यान 4 वर्षाच्या प्रशासकीय राजवटीनंतर यावर्षी 15 जानेवारी रोजी झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजप पुन्हा सत्तेत आली. त्यानंतर मात्र नको बारामती या घोषणेची प्रकर्षाने आठवण झाली. कारण पिंपरी महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे सर्वच निर्णय मुंबईबरोबर आता डोंबिवली येथूनच होऊ लागले. राष्ट्रवादीच्या सत्ता काळात शहराचा एकच कंट्रोल बारामती होता. आता ते 2 झाले. भाजपच्या सत्तेच्या दुसऱ्या टर्ममध्ये त्यांचे तथा शहराचे व महापालिका कारभाराचे 2 कंट्रोल झाले. एक मुंबईत मंत्रालय आणि वर्षा बंगल्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर दुसरा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व त्यांचा डोंबिवली निवासस्थान. सरकारशी संबंधित शहर व तथा महापालिकेचे निर्णय मुंबईत फडणवीस तर पक्षाशी म्हणजे भाजपशी संबंधित हे चव्हाण डोंबिवलीतून घेत आहेत. त्याचा प्रत्यय स्वीकृत नगरसेवक नियुक्तीच्या बाबतीत पिंपरी चिंचवड महापालिकेत आला. ही नावे प्रदेशाध्यक्षांकडे पाठवली असून त्यांच्या मान्यतेनंतर 7 स्वीकृत नगरसेवक सदस्य जाहीर करू, त्यांची नावे आयुक्तांना देऊ असे भाजपाचे पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी सांगितलं आहे. तर त्यापूर्वी त्यांच्या महापौर स्थायी समिती सभापती निवडीवर मुंबईतच शिक्कामोर्तब झालं होतं. दुसरीकडे राष्ट्रवादीने आपले 3 स्वीकृत सदस्य 4 तारखेलाच मुदतीत जाहीर केले. दुसरीकडे भाजपचा कंट्रोल शहराबाहेर गेल्याने त्यांच्या मान्यतेअभावी त्यांची ही यादी मात्र रखडली. परिणामी त्यांना महिन्याची मुदत आयुक्तांकडून मागून घेण्याची पाळी आली. परिणामी या महिन्याच्या 13 तारखेला महापालिका सभेत होणारी त्यांची स्वीकृतची घोषणा पुढील महिन्याच्या सभेपर्यंत पुढे गेली. त्यातून राष्ट्रवादीचा शहराच्या सत्तेचे केंद्र
तथा कंट्रोल हा जसा बारामतीत होता तसा तो भाजपच्या आत्ताच्या सत्ता काळात मुंबई व डोंबिवली झाल्याला दुजोरा मिळाला. स्वायत्त महापालिकेचा कारभार हा स्थानिक पातळीवरच झाला पाहिजे, त्यावर बाहेरचे नियंत्रण तथा कंट्रोल नसावे. शहराचे कारभारी स्थानिक लोकप्रतिनिधीच असावे. याच्याशी तुम्ही सहमत आहात का? आणि शहराच्या बाहेरील कंट्रोलवर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला कमेंट करून सांगा. तोपर्यंत पाहत राहा आपला आवाज, हाक तुमची, साथ आमची. धन्यवाद.